गुड मॉर्निंग. काय चाललंय तुमचं? तर तुम्हाला माहीतच आहे मी निघाली अष्टविनायक परिक्रमा करायला. लेण्याद्रीनंतर मी आज आली आहे 7वा गणपती म्हणजेच ओझरचा श्री विघ्नेश्वर. हे देऊळ लेण्याद्रीपासून 20 किलोमीटर आणि 45 मिनिटाच्या अंतरावर आहे. येथे गणपतीने विघ्नासूर राक्षसाला पराभूत केले म्हणून त्याला विघ्नेश्वर असे म्हणतात. विघ्नेश्वराचा अर्थ विघ्नांना दूर करणारा असा सुद्धा होतो. या मंदिराच्या प्रवेशद्वारावर 4 द्वारपाल आहेत. पहिल्या आणि चौथ्या द्वारपालाच्या हातात शिवलिंग आहे. गणपती त्याचे माता आणि पिता यांचा अतिशय आदर करतो. या द्वारपालांच्या हातातील शिवलिंग हेच सूचित करते की गणपतीच्या भक्तांनी सुद्धा स्वतःच्या आईवडिलांचा आदर राखला पाहिजे. देवळाच्या भिंतीवर डोळ्यांना सुखावं वाटणारी सुंदर चित्रे आणि शिल्पे आहेत. देऊळ पूर्वाभिमुख असून त्याच्या सभोवती भक्कम दगडी भिंत आहे. मंदिराचे शिखर आणि कळस सोनेरी आहे. मंदिर 20 फूट लांब असून मंदिराचा मुख्य हॉल 10 फूट लांब आहे. पूर्वाभिमुख गणपतीची सोंड डावीकडे आहे आणि त्याचे डोळे माणिकाचे आहे. रिद्धी आणि सिद्धी यांच्या मूर्त्या गणपतीच्या आजूबाजूला आहेत. गणपतीच्या मूर्तीच्या वर शेषनाग आणि वास्तुपुरुष आहेत. देवळात लहान लहान खोल्या आहेत. यांना ओवाऱ्या म्हणतात. इथे बसून भक्त ध्यान करू शकतात. त्यानंतर आमचं दर्शन झालं. मस्त वाटलं दर्शन घेऊन. भूक लागली म्हणून नाश्ता केला आणि आम्ही निघालो रांजणगावला जाण्यासाठी. तर असंच अष्टविनायकबद्दल जाणून घेण्यासाठी मला नक्की फॉलो करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.